श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग. कशा आहेत सगळे? तर बघू शकताय सकाळची गुड मॉर्निंग माझी अशी होती की सकाळचे स्वामींच्या दर्शनाने आणि तारक मंत्राने. माझ्या घरात तारक मंत्र हा रेग्युलर लावला जातो. मी नाही लावलं तरी साहेब लावते. मी आंघोळीला उठले की आंघोळीला जाते, पाणी तापायला ठेवते आणि आंघोळीला जाते आणि मग मीपर्यंत तारक मंत्र लावलेलंच असतं साहेबांनी. आणि मॉर्निंग ही अशी खूप छान जाते कारण ह्या तारक मंत्राने खरंच दिवस खूप छान जातो. आणि तारक मंत्र असा आहे की निशंक होई रे मना, निर्भय होय रे मना. आणि तसंच झालं आहे माझं काहीतरी. खरंच या तारक मंत्राने खूप काही मला निर्भय केले, म्हणजे बरंचसं असं मी सुखी समाधानी झालेली आहे. तर खरंच कुणाला खोटं वाटेल, स्वामींच्या ह्याच्यामध्ये खूप काही आहे. केलं तर भरपूर आहे, नाही केलं तर काहीच नाही आहे. तर न चुकता जे काय होतं आहे तेवढं स्वामींचं करायचा प्रयत्न करतो. आणि देवपूजा वगैरे हे तर माझी मुलगीच करते, त्यामुळं मला काय वेळ भेटत नाही. आणि मग आता हे सगळं दाखवून झालं याच्यानंतर मग माझं मॉर्निंग, त्याच्यानंतर गॅलरी उघडायची आणि मग हे झाडं बघायची. मला हे झाडं बघितल्याशिवाय सकाळची माझी काही मॉर्निंग छान जात नाही. कारण पहिले आंघोळ करून आलं की तारक मंत्र लावत लावत मग गॅसजवळ जायचं, चहा वगैरे ठेवायचं, स्वयंपाकाला बघायचं काय टिफिनला आहे नाही ते. आणि मग ते बघत बघत दार उघडायचं तेवढं करण्यासाठी. दार उघडलं की पहिले फुलांचं असं दर्शन छान होतं. बघू शकताय तुम्ही, मोगऱ्याला रोज एक फूल येते, रोज एक. आणि हे माझ्या जुन्या मोगऱ्याच्या झाडांना छान असे फांदी फुटलेत. आणि इथं पिवळं जास्वंद पण आलेली आहे. आणि वातावरण इतकं छान झालं आज की सूर्य उगवलेला आहे. इतकं 2-3 दिवस पावसाने वैताग दिलं, कसलंच ऊन दिसत नव्हतं आणि इतकं छान सूर्य वरती आला आहे. खूप छान वाटत होतं. सूर्य उगवला की घरात खूप छान असं उजेड पडतो, प्रशस्त वाटतं. आणि मला ते मग पावसाचं चिकचिक म्हणलं की चालायचं तर आता कुठं नाहीच सोडावं. गाडीतनं उतरलं, वरनं खाली उतरलं की रिक्षातनं उतरलं की डायरेक्ट कामावर. आणि कामावरनं उतरलं की डायरेक्ट लगेच साहेबांच्या रिक्षात. तर तुम्ही बघू शकताय इथं साहेब आपल्या रिक्षाला उटी लावली होती, उटी काढले, मग रिक्षा पुढे मागं करून घेत आहेत. आणि मी त्यांची वाट बघत उभारलेली आहे. आता ते रिक्षा घेऊन पुढे येते, मग बसायला येतं. कारण त्या साईडनी बसायचं म्हणलं की त्यांनी ते पडदा लावलेला आहे. आणि मग काय इथं बसले, रिक्षा घेऊन आले ते पुढं आणि मग मी बसले. बघा त्या साईडला पडदा लावला आहे, त्यामुळे बसताच येत नाही तिकडनं. म्हणजे जेव्हा रिक्षा पुढं घेऊन येतील तेव्हा बसायचं. आणि मॅट बघू शकताय तुम्ही, इतकं सुंदर माझ्या लेकाने मॅट क्लीन केलं होतं. काय माहिती मांजर हागून गेलं का काय माहीत नाही, मग त्या मॅटवरती घाण झाली होती. मग त्यांनी ते टेरेसवरती नेऊन मॅट छान धुवून घेतली आणि मॅट दाखवत होते मी, खूप क्लीन केलं होतं. आता बघू, आता संध्याकाळी बघू शकता तुम्ही, घरी आल्यानंतर मुलांना बाहेर जायची इच्छा झाली होती. लोकांना खोटं वाटायचं की मी कामाला जात होते. काही काळ असा होता की मी खरंच, आम्ही दर महिन्याला 2 महिन्यातनं एकदा नाश्त्याला आणि एकदा बाहेर जेवायला आणि दिवसभर असं म्हणजे बाहेरच सगळं. संध्याकाळी डायरेक्ट घरी यायचं, झोपायचं. सकाळी एकदा निघालं संडेला एका संतसंग करायचं, संतसंग झालं की नाश्ता झालं की मग फिनिक्स मॉल किंवा मॉलमध्ये पिक्चरला वगैरे जायचं. आणि मग संध्याकाळचं जेवण करायचं आणि दिवस असाच घालवायचं आणि डायरेक्ट घरी यायचं. असं माझं एन्जॉय होतं. खरंच या 2-4 वर्षात असे काही लोक पाळले होते मी घरी, नंदेचे पोरं फिरं हे सगळे, त्यांच्यामुळे इतके कर्ज झाले विचारून का. त्यातनं बाहेर पडले, मग आता परत रुटीन चालू झालं. बघू शकताय संध्याकाळी आम्ही सगळेजण ह्या हॉटेलला जेवायला गेलो. खूप छान असं हे हॉटेल होतं. ऑनलाईन गुगलवर सर्च केलं, घरीच पार्सल मागवायचं. पण नाही, मुलांची इच्छा होती आणि माझी पण इच्छा होती की बाहेर जायचं. तर मग काय, ह्या बटर रोट्या मागवलेल्या आहे आणि साहेबांच्या आवडीचं पनीर मसाला, मस्त जेवणाचा बेत झाला होता. चौघंच गेलो होतो, छान वाटत होतं फॅमिलीबरोबर जायला. परत मागचे दिवस, पहिल्यासारखे माझे दिवस हळूहळू सुधरत आहेत. तर बघा, लोकांना खोटं वाटत होतं आम्ही जात नव्हतो. तर आता इथून पुढं दर महिन्याला तुम्हाला असा एन्जॉय दिसणार आहे मुलांचा आमचा वगैरे. म्हणून तर म्हणते ना, हॅपी फॅमिली माझी. आणि मग काय, ही अशी डाळ मागवली आणि राईस, डाळ तडका वगैरे चालू आहे. मस्त ताव देऊन बादलीभर डाळ आली. आता कोण घेणार आहे, कोण खाणार आहे, कोण खाते, कोण पिते. मस्त वाटत होतं, खूप छान असं जेवण होतं. पहिल्यांदाच त्या हॉटेलला गेलो होतो आणि दरवेळेस नवीन एका हॉटेलला जाणार आता इथून पुढं. तर हे बघू शकता, हॉटेल खूप स्वच्छ होतं, खूप छान असं. आणि मग काय, साहेब बघत होते, मला पण घ्या व्हिडिओमध्ये असं त्यांचं म्हणणं होतं. मग घेतलं त्यांना पण व्हिडिओमध्ये आणि सगळेजण मस्त बसलो होतो. राईस आलं तर म्हणून थांबलो होतो आणि खूप छान सर्विस वगैरे होती. आता हे हॉटेल कुठं आहे, काय आले, मी काही सांगणार नाही तुम्हाला. तर हॉटेलमध्ये हे जेवण झाल्यावर थोडंसं असं आईस्क्रीम घेतलं आणि मग हे अशा कुल्फ्या वगैरे घेऊन तिचं तेवढंसं इथं फोटोशूट केलं आणि व्हिडिओ पण काढला. तिची इच्छा होती, मुलाबाळांची इच्छा तर सगळं आपले हो, काय करता. मग काय, हे बघा,
दादा गेला आमचा बिल द्यायला. बिल देऊ नये बाबा म्हणलं, हात वगैरे धुतलं आणि मग निघायची तयारी चालू झाली. हे बघा मस्त मग रिक्षात बसायचं, आता निघायचं, घरी येऊन जाऊन डायरेक्ट झोपायचं. मस्त एन्जॉय चाललेला आहे. तुमचं कसं चाललं आहे कमेंटमध्ये सांग. एवढं बाहेर जेवलं म्हणल्यावर मग आईस्क्रीम तर होणारच ना. मग असं आईस्क्रीम घेतलं आणि निघालो रस्त्याने कुल्फी खात. मस्त वाटलं, खूप छान वाटलं. त्याबद्दल साहेबांना खूप खूप धन्यवाद. आपल्या मुलांबरोबर नवऱ्याबरोबर बाहेर जायला कोणत्याच स्त्रीला आवडत नाही. तिचं तर ते पहिलं म्हणजे हेच असतं, पहिलं आयुष्य म्हणजे आयुष्यात आपल्या पहिलं त्यांना खरं वेळ द्यायला पाहिजे. मी काय ते वेळ दिला नव्हता. आता इथून तसं होणार नाही, दुर्लक्ष होणार नाही फॅमिलीकडं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.